आर्यन, मी एका जणाला कचरा रस्त्यावर टाकताना पाहिलं आणि दुसऱ्या व्यक्तीने हरवलेलं पाकिट परत केलं. अशा परिस्थितीत मी काय करावं? छान निरीक्षण आहे अनन्या. सतर्क असणं म्हणजे तुमच्या आजूबाजूला काय घडतंय याची जाणीव ठेवणं आणि सक्रिय नागरिक बनणं म्हणजे गोष्टी सुधारण्यासाठी कृती करणं. चला, आपण दोन्ही कसं करायचं ते शिकूया. सतर्क असणं म्हणजे काय? तुमच्या आजूबाजूला काय घडते आहे याकडे लक्ष देणं. काहीतरी अनोळखी गोष्ट दिसल्यास, जसं की एखादी व्यक्ती अडचणीत असणं किंवा काहीतरी असुरक्षित असणं, समस्या जसं तुटलेले रस्ते किंवा संशयास्पद हालचाली यांची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांना करणं. सक्रिय नागरिक बनणं म्हणजे काय? तुमचा समुदाय सुधारण्यासाठी पावलं उचलणं, इतरांना मदत करणं आणि नियम पाळणं, इतरांनाही जबाबदार नागरिक बनण्यासाठी प्रोत्साहित करणं. वा आर्यन, हे तर माझ्या परिसरासाठी हिरो बनण्यासारखं आहे. अगदी बरोबर अनन्या. प्रत्येक छोट्या कृतीचा मोठा फरक पडतो. आपण सर्व सतर्क आणि सक्रिय नागरिक बनण्यासाठी सावध राहा. काहीतरी असामान्य किंवा असुरक्षित गोष्ट लक्षात ठेवा. तक्रार नोंदवा. समस्यांसाठी योग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करा. नियम पाळा. वाहतुकीचे नियम पाळा आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवा. नियम पाळा. वाहतुकीचे नियम पाळा आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवा. सहभाग घ्या. झाडं लावण्याच्या किंवा स्वच्छता मोहिमांमध्ये सामील व्हा. ही तर सोपी आणि महत्वाची काम आहेत, जी मी रोज करू शकते. सतर्क आणि सक्रिय नागरिक बनणं महत्त्वाचं आहे, कारण हे आपला समुदाय सुरक्षित आणि स्वच्छ ठेवतं, लोकांमध्ये विश्वास आणि सहकार्य वाढवतं, इतरांनाही जबाबदारी घ्यायला प्रेरित करतं. खूप छान. फरक घडवणं खूप चांगलं वाटतं. तुला माहिती आहे का, काही शहरांमध्ये नागरिकांसाठी ॲप्स असतात जिथे रस्त्यावर खड्डे किंवा कचरा यासारख्या समस्या तुम्ही रिपोर्ट करू शकता. सक्रिय राहून मदत करण्याचा हा खूप छान मार्ग आहे. वा, मी अशी ॲप शोधेन आणि माझ्या परिसरातील लोकांनाही सांगेन. छान काम केलंस अनन्या. सतर्क आणि सक्रिय नागरिक बनल्याने आपण आपला समुदाय अधिक सुरक्षित आणि आनंदी बनवू शकतो. धन्यवाद आर्यन. मी नेहमी सतर्क राहीन आणि इतरांना मदत करण्यासाठी कृती करेन.